आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मिरज विभागात डार्क स्पॉटवर पोलिसांचा धडाका। नशेखोरी दारू सेवनाविरोधात 50 गुन्हे दाखल। अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारू पिणारे, नशा करणारे व जुगार खेळणाऱ्यांवर मिरज विभाग पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच दिवशी तब्बल 50 गुन्हे दाखल केले। ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अंतर्गत सांगली जिल्हा पोलिसांच्या विशेष मोहिमेचा भाग असून नागरिकांमध्ये यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे। भारत सरकारच्या नशामुक्त अभियान पार्श्वभूमीवर तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार वाढत्या नशेखोरीला आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणेल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विभागातील सर्व पोलीस ठाण्यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली। मिरज शहर महात्मा गांधी चौक व MIDC कुपवाड पोलीस ठाण्याच्या DB पथकाने मोटरसायकल व पायी गस्त घालत अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणावर अचानक छापेमारी केली। एका रात्रीत मोठी आकडेवारी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या कारवाईत मिरज शहर पोलीस ठाणे 30 गुन्हे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे 16 गुन्हे, MIDC कुपवाड पोलीस ठाणे 4 गुन्हे तसेच 50 गुन्हे दाखल करण्यात आले। दारू पिणे, नशा करणे, दारू पिण्यासाठी जमणे व अवैध जुगार खेळणे या प्रकारांवर ही कारवाई करण्यात आली। पुढे ही कारवाई सुरूच सांगली जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले। अशा अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारावर यापुढेही सातत्याने धडक कारवाई केली जाणार आहे। नागरिकांनी अशा प्रकाराची माहिती डायल 112 वर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या कारवाईमुळे मिरज शहर व कुपवाड परिसरातील नशेखोरीवर पोलिसांचा मोठा बडगा बसल्याचे चित्र आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।